सो येस, मस्त आंघोळ झाली आहे आणि फ्रेशन अप झालो आहे. चाललो आहे आता नायसाच्या स्कूलमध्ये. आज आहे नायसाचं. टोपी का लावली? दिस इज नॉट ब्युटिफुल. एकदम अवतार झाला. आणि ते काय लागले? क्लीन करते, टीचर ओरडणार. सो येस, तिथूनच मी डायरेक्ट जाणार आहे क्लिनिकला. सो नायसाचं आहे ओपन हाऊस. सो तिथूनच क्लिनिकला जाणार आणि मग पुढे काय करणार आहोत हे तुम्हाला समजणारच आहे. सो प्लीज सेट. माझ्यापेक्षा जास्त कॉफी सनीला आवडते, म्हणून खास कॉफी मेकर घेतला आहे जो CCD सारखं फील देतो घर बसल्या बसल्या. निघण्याच्या आधी फरमाईश आली कॉफीची. अँड ट्रस्ट मी, खूप कॉम्पॅक्ट, इझी आणि कन्व्हिनियंट आहे टू यूज अँड टू क्लीन ॲज वेल. सो हा आहे अगारो रिजन्सी एस्प्रेसो कॉफी मेकर. इथे 3 बटन्स दिले आहेत, मॅन्युअल, 1 शॉट, 2 शॉट. ह्या साईडला कंट्रोल फंक्शन्स आहे फॉर ब्रूइंग अँड फ्रोथिंग. दिस इज पाउट जिथे तुम्ही कॉफी फ्रोथ करू शकतात. हे आहे ऑन ऑफ बटन आणि पाठी दिलं आहे वॉटर टँक विच इज इझी टू रिमूव्ह अँड फिक्स बॅक अगेन. यूज करण्याच्या आधी इथे खाली एक रेड नॉब दिलं आहे विच वी हॅव टू रिमूव्ह अँड स्टार्ट यूजिंग. ह्यात पाणी अप टू मॅक्स मार्कपर्यंत भरून घ्यायचं आहे. खालचा ट्रे तुम्ही काढून वॉशसुद्धा करू शकतात. कॉफी मेकर बरोबर एक पोर्टल फिल्टरसुद्धा मिळतं अलॉंग विथ सिंगल अँड ड्युअल अटॅचमेंट्स, ज्याला तुम्ही हवं तसं चेंज करू शकतात. मी इथे घेतलं आहे सिंगल कप आणि त्यात ॲड करते कॉफी विथ द हेल्प ऑफ दिस स्पून जे त्याच्याबरोबर आलं आहे. नंतर फिल्टरला आपल्याला ह्यामध्ये लॉक करायचं आहे आणि मग मी मशीन ऑन केली अँड वेटिंग फॉर वॉटर टू गेट हीट. जेव्हा ब्ल्यू लाईट्स ब्लिंक होणं स्टॉप होईल तेव्हा समजून जायचं की पाणी गरम झालं आहे अँड इट्स रेडी टू गो. त्यानंतर विथ द हेल्प ऑफ दिस कंट्रोल बटन मी ब्रूइंग सिलेक्ट केलं अँड हॅव सिलेक्टेड 1 शॉट ऑप्शन अँड विथिन फ्यू सेकंड्स द कॉफी स्टार्ट्स कमिंग आउट. त्यानंतर मी ह्यात मिल्क ॲड करून फ्रोथिंग ऑप्शन सिलेक्ट केलं. विथ द हेल्प ऑफ दिस नॉब फ्रोथिंग खूप छान होतं आणि आपल्याला कॅफेसारखी कॉफी मिळते. लेटर ऑन यू कॅन ॲड शुगर अँड ड्रिंक इट. सनीने तर खूप एन्जॉय केलं. इन केस तुम्हाला पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. फायनली आम्ही निघालो आहोत नायसाच्या स्कूलमध्ये. सकाळची धावपळ ती काय असतेच, रुटीन झालेलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी धावपळ असतेच. म्हणजे each and every parent is struggling. Not only parent but each and every individual person is busy. काही ना काहीतरी असतंच धावपळ. काय नाही, तेच सकाळपासून विचार होते की नायसा किती फटाफट मोठी होतीये. ह्याच टायमाला गेल्या वर्षी आम्ही नर्सरीचं ऍडमिशन घ्यायला गेलेलो नायसाला. कधी 1 वर्ष झाला समजलंच नाही आणि तर नायसा KG1 म्हणजे ज्युनियरमध्ये जाणार. किती फटाफट टाइम निघून जाते. सकाळी ते ज्ञानाशी पण बोलत होती. ज्ञाना पण एवढी मोठी वाटायला लागली आहे बापरे. म्हणजे असं बोलता बोलता ती पण 1 वर्षाची होईल. बोलता बोलता तिची पण स्कूल स्टार्ट होईल. कसं फेज असतं ना आपलं प्रत्येकाचं. प्रत्येक म्हणजे जन्माला येतो आपण, त्याच्यानंतर सगळं काही नवीन असतं. धावपळ चालू होते माणसाची. हा, ती जन्माला श्वास घेतल्यापासून तेव्हापासून प्रत्येक आपल्याला असं वाटतं आपल्याला असं वाटतं की हे तर छोटस बाळ आहे, ह्यांना काय पण त्यांचं पण काहीतरी असेल ना, त्यांचं पण एक वेगळा स्ट्रगल असेल की अरे नवीन गोष्टी शिकायच्या आहेत, नवीन नवीन चॅलेंजेस. कळत नाही ती वेगळी गोष्ट आहे, शून्यापासून निर्माण. बट इट्स ऑल अबाउट आपण जे मोठे आहोत ते कसं मोल्ड करतो. आणि जेव्हा नायसा झालेली मला तोच एक टेन्शन होतं की नायसा तशी मोल्ड होईल की नाही. बट आता जेव्हा मी नायसाला बघते ना, नायसा खूप छान प्रकारे मोल्ड झाली आहे. पण कारण त्याचं श्रेय आता तुलाच. नाही असं नाहीये, कारण तुझ्या नावातच सगळं काय आहे. रचना तिची एवढी छान रचना केली आहे नायसाची. थँक्यू. तू मला हे असं क्रेडिट देतोयस पण नाही, ह्यात सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तुला आई आवडतात का बाबा? आई आणि बाबा दोन्ही आवडतात ना. सो दिस इज व्हॉट वी
आपण तिला शिकवलंय. म्हणजे म्हणतो ना की लहान, काय बोलू आता, खूप लोक आपल्याला असं म्हणतात की तुम्ही खूप छान नायसाला मोल्ड केलंय, खूप तिला चांगलं शिकवतायत. थोडीशी आहे हट्टी आहे, पण प्रत्येक मुलगी, प्रत्येक लहान बाळ असतं, लहान बाळ ह्या वयात असतो. आई मला तेच म्हणत होती. म्हणजे आई, आपण आलो ना हरिहरेश्वर वरनं, तर आई मला विचारते नायसाचा काय त्रास. म्हणजे नायसा आहे, आम्हाला कधी कळलं जेव्हा नायसा हट्ट करायला लागली खेळण्यासाठी. बाकी नायसाचं काही टेन्शन नाही, खाण्याचं टेन्शन नाही, पिण्याचं टेन्शन नाही, की तिला उलट्या होत आहेत, की तिला ट्रॅव्हलिंगचा त्रास होतोय, असं काहीही नाही. देवळात पण एकदम, बाबा देवळात आम्ही जेव्हा ते अभिषेक करत होतो, म्हणजे बाप्पाचा अभिषेक करत होतो, तेव्हा ते जे मंत्र म्हणतात नायसा सुद्धा ते जोर जोरात बोलते. म्हणजे मला एवढं ते आवडत होतं ना की नायसा सुद्धा त्यात इन्व्हॉल्व्ह होतीये. आपण शेवटी कसं असतं, आपण जसं करू तसंच आपलं बाळ सुद्धा करणार आहे. आणि आम्हाला ते खरंच खूप आवडतंय की नायसा सुद्धा सगळं काही ते घेते, नायसा सुद्धा सगळं काही ते बघते. असं नाही की आम्ही फक्त मॉल्समध्येच फिरतो, तिला तिकडचंच सगळं काही लाईफस्टाईल दाखवतो, पण ह्या सगळ्या सुद्धा गोष्टी आहेत जे आपण आपल्या बाळाला शिकवायला पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे. सगळंच ओव्हरऑल सगळंच शिकवायला पाहिजे. हा म्हणजे आय नो. सो वी आर व्हेरी हॅपी. जे आम्ही नायसाला जसं बघतो खरंच आम्ही खूप खुश आहोत. आणि अजून तो खूप काही आहे गोष्टी जे तिला शिकवायचे आहेत. अँड आय एम डॅम शुअर की ती म्हणजे गुणी आहे. तू गुणी बाळ आहे. मग डॅडीज गर्ल आहे का मम्माज गर्ल? नायसामध्ये मी लहान, नायसामध्ये ना मी छोटी रचना जी होती ना ती मला दिसते. आय स्टील रिमेंबर मी की आईला मी कशी मदत करायची किचन मध्ये. मला आहेत त्या आठवणी सगळ्या. आई सुद्धा सांगते की तू म्हणजे न बोलता यायची, हेल्प करायची, तसंच नायसा सुद्धा करते. तर मला एवढं भारी वाटतं ना. म्हणजे एवढ्या अर्ली एज मध्ये तर ऑफकोर्स, बट आत्ताच आपण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी शिकवू शकतो की पुढे जाऊन त्यांना एक म्हणतो ना एक इंडिपेंडंट, कोणावर डिपेंडंट नाही आहोत आपण, असा जो तो एक फिलिंग असतो ना, तो आम्ही नायसाला देण्याचा प्रयत्न करतो. अँड वी आर रिअली व्हेरी हॅपी. सो चला आता बघूया स्कूल मधलं रिझल्ट काय लागतोय आज. नायसा स्कूल मध्ये रिझल्ट काय लागणार आहे आज? हे जर वेगळंच आहे. मी टीचरला ते बॅग मध्ये दुनियाभरच्या गोष्टी भरलेल्या आहेत. चलो. मी मोबाईल टाकलाय. कशाला? खेळण्यातला मोबाईल. दीदी फोन करते. तिला पण स्कूलला घेऊन जायचं? झोपते ती. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हॉटेल सातबारा. नायसा आता ज्युनियर KG1 मध्ये जाणार. KG1 is junior, KG2 is senior. KG1 KG2 KG3. तिचं काय बोलली नायसा? काय आहे नायसा? मस्तीखोर आहे. नायसा क्रिएटिव्ह आहे. आणि सांगितलंय की तिची खूप अशी तर प्रॅक्टिस घ्या लिहिण्याची. रिटन प्रॅक्टिस. वर्बली चांगली बोल. पण मला असं वाटतं उलट आहे. मला असं वाटतं की तू बघितलं रिटन हा आणि वर्बल गडबड करते. पण ठीक आहे, ते कसं आपण आता घ्यायलाच लागेल, कारण आता अजून येईल नर्सरीलाच. म्हणजे ह्यांचं एक ऍक्च्युली एज्युकेशन एवढं डिफरंट आहे ना. मला तर असं वाटतं आपण जे सिनियर केजी मध्ये जस्ट आपली सुरुवात झाली असेल ना, ती त्यांनी सगळी काही आता इथे नर्सरीमध्ये शिकून झालेलं आहे. सगळं फास्ट झालेलं आहे. ट्रॅफिकमध्ये आम्ही अडकलो. आता आम्ही सनीला ड्रॉप करतो. त्याचं क्लिनिक आहे आणि ऍक्च्युली आम्हाला बुक्स पण घ्यायचे होते, पण एवढी गर्दी आहे म्हणून आम्ही ते ड्रॉप केलं. कारण आत्ताच वाजले 12. अजून घरी जाऊन जेवण वगैरे बनवायचंय आणि ते आरामात 4-5 तास आमचे गेले असते. म्हणून आम्ही ते नंतर बुक्स ते नायसाचं घेणार आहोत. चलो. इकडे बनत आहे मटन. चिकन झालेलं आहे, आमटी
हो बाबू आणि काय म्हणतात लॉलीपॉप आणि हे आहे आईसाठी जेवण. सो आज मी आईला सांगितलेलं की मी तुझ्यासाठी डब्बा पाठवेल कारण तिला सुद्धा मटण हे आवडतं आणि मी आज बनवणारच होती. आणि आता थोड्याच वेळात अभि महाराज सुद्धा येत आहेत जेवायला. आम्ही सकाळी असेच व्हिडिओ कॉलवर आमच्या गप्पा चालू होतं त्यामुळे त्याला विचारलं म्हणलं ठीक आहे. त्याला पण मटण भरपूर आवडतं आणि सनी मटण नाही खात म्हणून त्याच्यासाठी केले चिकन, आईंसाठी प्रॉन्स आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगितलंच. राईस, पापड आणि भाकरी, सोलकढी आणि कोशिंबीर. सो हे आहे मेनू. ऑलमोस्ट जेवण झालेलं आहे. थोडंसं इकडचं आता क्लीन करते. स्कूलमधनं आली फटाफट हात वगैरे धुतले आणि लगेच कामाला लागले कारण ऑलरेडी लेट झालेलं, 12:15 वाजलेले. जस्ट वेटिंग फॉर सनी आणि अभि. आता किती वाजता येतील माहीत नाही. सनी तर खूप लेट होतो, त्याला 3, 3:30 वगैरे सुद्धा होतात आज तर. एनिवेज सो आईला आता फोन करून सांगते की मी पाठवलंय. सो जायला वेळ नव्हतं म्हणून आता वी हॅव ऑप्शन. आय डोंट नो किती लोकांना माहिती आहे बट स्विगीवर जिनी म्हणून आहे. जिनी म्हणजे असं काम करतात की पिक पण करतात आपलं प्रोडक्ट आणि ज्या डेस्टिनेशनला आपल्याला पाठवायचं तिथे ते ड्रॉप करतात. सो तुम्हाला दोन्ही मेन्शन करावं लागतं, पिक आणि ड्रॉप. म्हणजे कुठून तुम्हाला तो पार्सल पिक करायचं आणि कुठे ड्रॉप करायचं आहे. सो हे आता सोपं झालं आहे. म्हणजे जर इन केस बाहेर नाही जायला मिळालं तर, म्हणजे बाहेर जाता नाही आलं तर असं काहीतरी करू शकतो. तर मी फुल ते पॅक करून पाठवलं आहे कारण नाही बोललं तरी त्यांची थोडीशी ड्रायव्हिंग रॅश असते. आपण जेव्हा ड्राईव्ह करतो कोणता डब्बा वगैरे घेऊन जातो आपण खूप व्यवस्थित घेऊन जातो. तरी मी त्यांना सांगितले. सो चला मग. आणि येस ह्याचे चार्जेससुद्धा असतात विच यू हॅव टू पे. मिनिमम चार्जेस असतात. आता जेवढं मला इकडनं आईकडे जायला रिक्षाचे चार्जेस लागले असते किंवा मी गाडीने गेली असते आणि जेवढं पेट्रोल जळलं असतं तेवढेच ह्याचे चार्जेस मला लागले. अभि नाहीये आज. एक बेल वाजवली ती कन्फ्यूज झाली. मला वाटतं लेट येशील. मी तेच बोलले साडे 3, 3:30 होतात. लेट आला. लवकर आला असतो. तू बोलले लवकर म्हणून लवकर. हो अभि त्याला फोन करतो. 2 वाजता बोलले. आला अभि. बॅक टू होम. जेवली. मी वाट बघतोय अभिची. अभि येणार आहे खूप दिवसानंतर, खूप महिन्यानंतर. 5-6 महिने तर काय फंक्शन असेल तरच येतो. सहजासहजी नाही येत. जेवायला विशेष नाहीसा थांबले त्याच्यासाठी. तिला म्हटलं चल मी भरवते आपण दोघी जेवू. नाही बोलते अभि येणार आहे बोलते. जेवली नाही ती अजून, नाही तरी लवकर जेवते. आम्हीची वाट बघून आम्ही दमलो. एवढीशी आहे पण तिचं अभिवर किती प्रेम आहे ग. बोलते अभि येऊन दे. ना अभि कधी आहे, अभि कधी. त्या अभिला फोन करून सांग लवकर ये. भूक नाही लागली. सो घरात एंट्री मारल्या एवढा सुगंध दरवळत आहे. आणि असं यावेळी आज तर असं कोकणातले फ्लेवर्स मला वाटत. खोबरं, वाटण नाही का, वाटण असं. पल्लवी स्पायसेस ते हे टाकलेत मसाले म्हणून तुला वास येत असेल तसा. चिकन खास माझ्यासाठी. अभि त्याला मटण आवडतं, मला चिकन आवडतं. हे ना नॉर्थ पोल साऊथ पोल आहेत सगळ्याच बाबतीत. इव्हन लाईट्स डिसलाईट. सनीला जर खूप सारं कांदा पोहे आवडत असेल ना तर अभिला त्याच जागेवर भाकरी ह्या सगळ्या गोष्टी. नाश्त्याचं मी म्हणते. साबुदाणे वडे अभिला नाही आवडत. उपमा अभिला नाही आवडत. काय अभिला ऑमलेट. अरे लक्ष आठवण दिली. ऑमलेट मागे. हाफ फ्राय पाहिजे त्याला. वाट बघतो. ऑलमोस्ट जेवण रेडी झालंय. आम्ही वाट बघतोय आमच्या गेस्टची. VIP गेस्ट कधी येतोय काय माहिती. काय किती वेळ. काय ड्रेस कोण
काय म्हणतो? नाही मी कोणजवळ गेलो ना तर मला म्हणून तिला भेट जरा बिचारी वाट अजून जेवायची थांबली ती. शेवटी थांबले तू. भूक लागली पण ती जेवत नाही. सोंडू माझ्यासाठी थांबले तू. ज्ञानू कुठे आहे? ज्ञानू कुठे? ज्ञानू घरी आहे. तुला काय दीदी बोलते? काय बोलते तुला? नाहीच्या दीदी. हा मग तू काय बोलशील तिला? गाडी चालवशील तू? एवढं बघ बाबा बायकोला जाऊन सांग. हॅलो आमचं बघा काम चेक कर. शनीला तेवढंच आवडतं. लिमिटेड आमची स्पेशल थाली आहे ही. नवीनची स्पेशल थाली. बाबा फाल्गुनी फुल सोय आहे माझी इथं. फाल्गुनी बघ फाल्गुनी नाही आलं ग मी मला. सांगितलं बोलवलेलं. अभि तुझं अभिचं केळवण चालू आहे. केळवण चालू आहे बोलतो माझं. 1402 ना. बायकोला टेन्शन येईल केळवण ऐकून. फुलांचा ड्रेस घातलाय आम्ही. एवढं जेवण बघून असं मला वाटतंय की मी ऑलरेडी त्या साईडला आलोय. म्हणजे कोल्हापूर बिलापूर साईडला थाळी मागवली आहे. चिकन मटन कोळंबी थाळी, ज्याच्यामध्ये कोळंबी पण आहे, मटन पण आहे, चिकन पण आहे, चिकन लॉलीपॉप पण आहे, भाकरी पण आहे, अंडा पण आहे ना. फिश दिस इज फिश ओनली ना. फ्राय वाली फिश बोलतोय. फ्राय वाली ती पण बनवायची ना. ती का ठेवली? एवढीच ताकद. पण एवढे छान बनवले ना. सगळ्यांना माहितीच आहे मला आवडतं रचनानी रेसिपी. किती महिन्यानंतर आला तू? तेच म्हणलं युजली येत नाही बिझी अनलेस काय फंक्शन. नायसू असेल तरच मी येतो आता. माझ्यावर बिचारी जेवायला थांबलेली एवढा मग उशीर. कधी येणार कधी येणार कधी येणार. बघ फाल्गुनी शिक काहीतरी. माझी गर्लफ्रेंड बघ माझ्यावर जेवायला थांबली आणि तू चकली ती थांबून थांबून थकली. चकली. फाल्गुनीला मिस करतोय पण आपण. हो. ज्ञाना ज्ञाना गेली नंतर आता चालायला लागली तुडू 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 ना. सगळं वाच संपायचा नाहीसा. गिफ्ट कोणी दिली गिफ्ट? न्यू बॅग आणले कस्टमाइज्ड आहे तिच्या नावाची. ओरलला सुद्धा घेऊ आपण. बघू. ओरल आपण घेऊ. सो ही जिथून घेतली त्याचे खाली डिटेल्स मी दिलेले आहेत. इंस्टाग्रामवरनं घेतले, इंस्टाग्राम पेजवरनं. तर तुम्हाला जसे हवे तशी तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता. हे बघा तुझ्यासाठी. हे तुझे नाही बाबू हे झालंय बघ. नायसाला आवडतं ते. सो वन्स अगेन आम्हाला हे आलेलं आहे फ्रॉम प्रासी ऑफिशियल म्हणून. छान आहे ना? हो. ध्यान पडायची थोडं रे बघ. नायसाच्या बॅगची झलक दाखवते. मी तिला विचारलं नायसाच्या बॅगमध्ये काय काय भरलंय. मी मला सगळं सांगितलं. म्हणजे तरी बघू जरा. तर मॅडमनी बघा का ते छोटे टॉवर्स असतात ना ते लिटरली असे टाकलेत. म्हणजे हे कशाला हवंय ना तुला. तर किती बघा. आता ते अडकले. मग अशी एवढं परफेक्ट तिने ते लावलेले. म्हणजे काय समजतं या मुलीला. हे असं तिने घेतलंय. काय ती बॅग काय नवीन आली तिने काय ती फटाफट भरली. असं काय काय सगळं लॅपटॉप हे ज्ञानाला गिफ्ट करायला घेतलंय तिने. पाणी घेऊ शकते म्हणजे पिंगी मुलीला काय समजतंय. संसार तिचा. अशा प्रकारे नायसाची बॅग पॅकिंग आहे. नायसाला मी खूप सुंदर बॅग मागवली आणि ती अजून आली नाही. ती कधी येणार आहे प्लस मे बी ती नेक्स्ट ट्रिपला बघायला मिळेल. आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय.